हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली 8वी NMS ची फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती चालू आहे. ऍप वरती बॅच चालू असली तरी पण तुमच्यासाठी YouTube वर मी फ्री कंटेंट टाकणार आहे. विद्यार्थी मित्र, त्यासाठी काही टेन्शन घ्यायची नाही. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा मटेरियल एक्स्ट्रा तयारी करून घ्यायची असेल, ही तुम्हाला जर 8वी NMS ची ही जर एक्झाम क्रॅक करायचीच असेल तर तुम्ही बॅच लवकरात लवकर जॉईन करा. विद्यार्थी मित्र, त्या बॅच मध्ये तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर मध्ये मी 8वी NMS चा बुद्धिमत्तेचा पहिला धडा आहे, क्रमाने येणारे अक्षर, नंतर अंक, नंतर आकृत्या त्या सुद्धा घेणार आहे. पण क्रमाने येणारे अक्षर होते जे काही प्रश्न असतील या व्हिडिओ लेक्चर मध्ये जेवढे होतील तेवढे आपण आज घेऊन टाकूया. ठीक आहे, तर वेळ न लावता सुरू करूया विद्यार्थी मित्र याचा प्रश्न घ्यायला. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्र, तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक पण करून टाका. ठीक आहे, बघा आता पहिला प्रश्न काय सांगते आपल्याला एकदा बघूया. तर इथे एबीसीडी मध्ये बघा काही आपल्याला अक्षर दिले तर त्यामध्ये सिक्वेन्स शोधायचा आहे काय आहे. तर बघा इथे बी आहे, सी इथं वगळलेला आहे, यानंतर डी घेतलाय. आता डी च्या नंतर ई एफ वगळलाय आणि नंतर जी घेतलाय. आता दोन अक्षर वगळल्यानंतर आता तीन अक्षर वगळायचे. ठीक आहे, जी च्या नंतर तीन अक्षर सोडून द्या. बघा इथे जी आहे, त्यानंतर एच आय जे सोडून नंतर के घेतला. ठीक आहे, के आला. के च्या नंतर आता चार अक्षर सोडून द्यायचे. के च्या नंतर 1 2 3 4 सोडूया ना, पी घेतला. ठीक आहे, हा पी गेला. आता पाच अक्षर सोडायचे पी च्या नंतर 1 2 3 4 5, नंतर आला व्ही, तर व्ही घेतला. आता व्ही च्या नंतर सहा अक्षर सोडायचे, तर सहा अक्षर सोडले आपण 1 2 3, त्यानंतर 4 5 6, तर काय येणार नंतर डी, सॉरी सी ना, सहा सोडायचे नाही व्ही च्या नंतर 1 2 3 1 2 3 4 5 6 सोडले तर किती आले, सी आले. म्हणजे इथे सी आयला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा प्रकारचा सिक्वेन्स तुम्हाला शोधता आला पाहिजे आणि एवढी तयारी आपण तुमच्याकडून करून घेणार आहेत, म्हणजे घेणार आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे आहे प्रश्न दुसरा. बघा आता दुसरा काय सांगते, जे के सोडून एल. आता इथे एक एक अक्षर वगळा, लक्षात ठेवा. आता बघा परत सांगतो, याच्यामध्ये एक एक अक्षर वगळा आपल्याकडं. ठीक आहे, सगळंच क्लीन करतो. आता बघा यामध्ये एक एक अक्षर वगळे. बघा जेच्या नंतर के सोडून दिला. आता इथे एबीसीडी मी ऑर्डर दिली, ही तुम्हाला एबीसीडी आहे का नाही पाठच असली पाहिजे. आणि अशा अक्षरावरती प्रश्न सोडवायला आले की एबीसीडी लिहायची, त्याच्यावरती डोक्यावरती नंबरिंग लिहायची, म्हणजे आपल्याला प्रश्न इत्यंभूत एकदम बरोबर उत्तर आलं पाहिजे. आता बघा जे कुठे आहे याच्या नंतर जे, तर जेच्या नंतर आता के सोडून द्यायचं. जे घेतला, के सोडा आणि एल आला. एल च्या नंतर एम सोडा आणि एन आला. यांच्या नंतर ओ सोडा आणि पी आला. पी च्या नंतर क्यू सोडून आर आला. तर अशा प्रकारे घेतलेला आहे इथं आर. आता आर च्या नंतर ए सोडून टी आला. टी च्या नंतर यू सोडून व्ही यायला पाहिजे. तर बघा टी च्या नंतर यू सोडून व्ही आला, म्हणजे व्ही म्हणजे पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे हे प्रश्न एवढे एकदम सोपे होते, जास्त डोकं लावायची गरज नाही. जितकं चांगलं तितकं केलं तरी तुमची ही एक्झाम क्रॅक होते, म्हणजे घेते. बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा बघा काय सांगितलंय. यामध्ये सुद्धा आता दोन दोन अक्षर दिले आहेत. दोन दिले म्हणजे काय घाबरायची गरज नाही. बघा सांगतो याच्यामध्ये काय करायचंय. पहिली गोष्ट तर एक मिनिट बघा. बघा या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, तर इथं बघा यू व्ही डब्ल्यू असं एका साईडने एबीसीडी आहे. हो का, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि इथे येणार शेवटी झेड. आता इकडून जसं आपण एबीसीडी म्हणत उलटे गेलो तसं उलटे यायचे इकडून झेड कडून. आता इतर झेड नंतर ए बी सी डी ई असं आहे का, नंतर इथे येणार झेड ए बी सी डी ई आलं का तिकडून तसंच. म्हणजे डबल झेड तुम्हाला पर्यायामध्ये 4 दिसते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये डबल झेड दिसते, म्हणून याचा आन्सर डबल झेड आहे. आता प्रश्न चौथा, या चौथ्यामध्ये सांगतो तुम्हाला काय आहे ते, आणि एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याचा सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचं तुम्हाला. बघा प्रश्न चौथा. आता एबीसीडी मध्ये जर बघितलं आपण, लक्ष द्या, सी घेतला आपण, सी च्या नंतर दोन अक्षर सोडून द्यायचे. हा घेतला सी, तर ही डी ई सोडल्यानंतर काय आला, एफ आला. बरोबर आहे, इथे घेतला एफ. आता एफ नंतर जी एफ सोडला, आय आला. हा घेतला आय. आय नंतर परत दोन अक्षर सोडून द्या. जे के सोडून घेतला एल, हा आला एल. आता एल नंतर परत दोन अक्षर सोडून द्या. एम एन सोडून घेतला ओ, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, ओ यायला पाहिजे. बघा आपल्याला पहिलं अक्षर काढल्या उत्तर मिळून जाते. ऑप्शन मध्ये ओ फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. आणि अशा वेळेस तुमचं जास्त वेळ न खाणारे प्रश्न आपल्याला म्हणजे लवकर सोडवता येतात. म्हणजे पुढचं अक्षर काढायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला एक अक्षर मिळालं ना, एक अक्षर मिळालं तरी आपल्याला उत्तर मिळते. दुसरं काढण्यावर जास्त वेळ जायचा नाही. पण तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी मी ते आन्सर सांगतो. तर बघा ओ आलं म्हणजे पर्याय क्रमांक 2, तर आपल्याला उत्तर भेटणारच आहे, कारण ओ पहिल्यांदा कुठंच नाही. बरोबर आहे. तरी आता इथं एल कसा आला ते सांगतो तुम्हाला. आता बघा एक्स आहे, यू आहे, आर आहे, ओ आहे. तर आता आपण जर
इथं जर विचार केला ओ चा, तर बघा आता ओ कुठे आहे, इथं आहे ओ, ठीक आहे, ओ वर आलो. ओच्या नंतर जर आपण 2 अक्षर मागे गेलो तर एल आहे, किंवा इकडून विचार करूया एक्स सोबत, हा घेतला एक्स, तर एक्सच्या नंतर बघा 2 अक्षर मागे गेलो यू आला, यूच्या नंतर 2 अक्षर मागे गेलो आर आला, आरच्या नंतर 2 अक्षर मागे गेलो ओ आला. आता ओच्या नंतर 2 अक्षर मागे गेलो तर काय येणार, एल येणार. म्हणजे मागे 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 2-2 अक्षर न गेलो आपण, ठीक आहे. तर एबीसीडी जोपर्यंत तुम्ही काढत नाहीत, व्हिडिओ लेक्चर बघत असताल तर एबीसीडी वहीवर तुमच्या काढा, त्याला नंबरिंग द्या. असं ए नंबरला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4 असं वरून नंबरिंग द्या, आणि उलटी सुद्धा नंबरिंग द्या, त्यावेळेस तुम्हाला ते प्रश्न समजतील. म्हणजे इथे एल आपण काढलेला आहे, म्हणजे ओ एल हे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर एकदम राईट आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. आता प्रश्न बघा काय दिला आपल्याकडं, एक्स टी पी एल एच, बरोबर आहे, काहीच नाही याच्यामध्ये 3-3चा गॅप दिसतोय आपल्याला. तर तो 3-3चा गॅप कसा दिसतोय बघा, आता एकदा इथं क्लीन करतो सगळं. आता बघा या ठिकाणी काय भेटलं आपल्याला, एच बघा कुठे आहे, एच, एचच्या नंतर 1 2 3 सोडले काय आला, एल आला. आता एलच्या नंतर 3 सोडून द्या, एम एन ओ सोडून पी आला, ऐका हो का पी. त्यानंतर पीच्या नंतर 3 सोडून द्या, 1 2 3 सोडले आणि टी आला, बरोबर आहे. एक्स टी उलटे गेलो ना आपण, उलटे गेलो, ठीक आहे. प्रश्न 5व्याकडे आहेत आपण, एकदा रिपीट बघू एकदा, ठीक आहे. रिपीट बघू आपण, एक्स पैसे आहेत अगोदर, तर एक्स घेऊ आपण एक्स, ठीक आहे. एक्स घेतला, एक्सच्या नंतर ही 3 सोडून दिले तर टी आला, हा इथं आता बरोबर आहे, टी आला. टीच्या नंतर परत 3 सोडून द्या, ही 3 सोडले पी आला, पीच्या नंतर परत 3 सोडून द्या, 1 2 3 एल आला, एल पर्यंत आलो. आता एलच्या नंतर 3 सोडून द्या, 1 2 3 सोडे एच आला. आता एचच्या अगोदर परत 3 सोडून द्या, 1 2 3 हे सोडे डी आला, म्हणजे इथं काय यायला पाहिजे डी. आता पर्याय क्रमांक डी कुठे दिसते तुम्हाला, 1 मध्ये, म्हणजे ह्या प्रश्न 5व्याचा आन्सर काय असणार, पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे सोडवायचं आहे, लय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजत असेल तर कमेंट मध्ये टाकून द्या, सर समजत आहे. अशाच प्रकारचे प्रश्न अजून घेत राहा, तुमच्यासाठी मी युट्यूबवर फ्री मध्ये कंटेंट टाकणार आहे, त्यासाठी काय त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. मराठीमध्ये कंटेंट टाकणारा आपला एकमेव चॅनल आहे आपल्या युट्यूबवरती, पूर्ण तुमच्या भाषेत तुम्हाला समजण्यासारखं कंटेंट तुम्हाला मी रोज टाकणार आहे, ठीक आहे. बुद्धिमत्ता तुमची परफेक्ट झालीच पाहिजे. बघा प्रश्न 6वा, हे तर एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही त्याचा आन्सर सांगा, ठीक आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमचा आन्सर आलंच पाहिजे, याचा एवढा सोपा प्रश्न आहे. एक हिंट देऊ का तुम्हाला, तुम्हाला ओवेल्स माहित आहेत का, ओवेल्स किती ओवेल्स आहेत, 5. कोणते कोणते आहेत, ए ई आय ओ यू. आपल्याकडे 4 ओवेल्स दिलेत, एक नाही दिला, तो एक कोणता दिला नाही ते तुम्हाला सांगायचं आहे. मग काय असणार इथं, ए ई आय ओ यू, यू बघा पर्याय क्रमांक किती मध्ये आहे, पर्याय क्रमांक 4, म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असणार, पर्याय क्रमांक 4 असणार आहे. बघा पुढे प्रश्न 7वा. आता या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या दिल्यात अगोदर, तर या ठिकाणी बघा 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, त्याच्यानंतरची मूळ संख्या 13. आता एबीसीडी सांगायची आपल्याला. एबीसीडी मध्ये बघा, ए च्या नंतर बी सोडून सी, सी च्या नंतर डी सोडून ई, ई च्या नंतर एफ सोडून जी, जी च्या नंतर एच सोडून आय येणार. म्हणजे एक एक अक्षर एबीसीडीतलं वगळून पुढचं अक्षर सांगितलंय, तर 13 आय कुठं आहे, ऑप्शन नंबर 3 ला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3. पुढे प्रश्न 8वा. आता 8व्यामध्ये बघा काय दिलं आपल्याला, ए डी जी. आता या ठिकाणी बघा ए घेतलं, बी सी हे 2 सोडले आणि डी घेतलं, ई एफ सोडून 2 सोडले आणि जी घेतलं. म्हणजे प्रत्येक या अक्षरामध्ये 2 अक्षर मधले सोडलेले आहेत. इथं बी सी सोडलं, डी घेतलं, इथे ई एफ सोडलं आणि जी घेतलं. म्हणजे काय ग्रुप बनला यांचा, ए डी जी. आता जी जो आहे हा शेवटचा, हा जी आणि हा एच बघा एकदम जवळ जवळ आहे, हा जी आणि एच, हे घेतला एच. दुसऱ्या ग्रुपसाठी हा एच घेतला आपण, ठीक आहे. इथे एच घेऊया. आता 2 अक्षर वगळून टाकायचे, हे 2 वगळले आणि काय घेतला, के घेतला, इथे घेतल्या सोबतीला के. आता परत हे 2 अक्षर वगळायचे आणि एन घ्यायचा, हा घेतला एन. यांच्या बाजूला लगेच जो लागून आहे हा, ह्याला सुद्धा लगेच इथं घ्यायचं, ह्या दुसऱ्या अक्षरामध्ये ओ घेतला. ओ च्या नंतर 2 सोडून द्या अक्षर, हे 2 सोडले आणि आर घेतला, इथे घेतला आर. आता आर च्या नंतर परत हे 2 सोडून द्या आणि काय घ्या, यू घ्या, इथे घेतला यू. तो ओ आर यू ऑप्शन नंबर किती मध्ये दिसते बघा, ऑप्शन नंबर 1. प्रश्न 8व्याचं उत्तर सुद्धा काय आलं, ऑप्शन नंबर 1 आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 9व्याकडे जाऊ आपण. आता ओ के आर डब्ल्यू एस झेड के जी एन. आता इथं सिक्वेन्स लय येतो, डोक्याचा वेगळा दिसते, बरोबर आहे. काही काळजी करू नका, सांगतो तुम्हाला. क्लीन करू जायचं सगळं आपण. तर 9व्याचं बघू. बघा काय सांगलं 9व्यामध्ये एकदा बघा. आता ओ दिले पहिल्यांदा, तर ओ अक्षर बघा कुठे आहे सगळ्यात अगोदर, त्याला आपण काय करू, एकदम राऊंड करून टाकू. हा घेतला ओ. ओ च्या रिव्हर्स मध्ये जाऊ आपण, ठीक आहे. कितव्या नंबरला के आहे ते बघूया. तर 1 2 3, 3 नंबरने मागे गेलो, चौथा अक्षर आपल्याला के मिळालं, ठीक आहे. 3 नंबरने मागे मिळो, ओ नंतर के मिळालं. आता के पासून
पुढे आल्यानंतर कितव्या नंबरला आपल्याला आर भेटते 1 2 3 4 5 6 आणि 7व्या नंबरला काय भेटलं आर भेटलं म्हणजे ओके आर असं भेटलेलं आहे. त्याच प्रकारे WSZ याला सुद्धा तोच सिक्वेन्स लागणार. डब्ल्यू कुठे आहे इथं डब्ल्यू न आपल्याला 3 अक्षर मागे यायचे ठीक आहे 1 2 3 आणि चौथा अक्षर यस आलं का यस. त्याच प्रकारे आता यस न पुढे यायचे आपल्याला 7 अक्षर ठीक आहे 1 2 3 4 5 6 आणि 7वा काय येणार झेड येणार. हा बघा झेड आला. तसा सिक्वेन्स या KGN मध्ये सुद्धा आहे. आता ज्या ठिकाणी के आहे त्या ठिकाणी बघा आता के कुठे आहे या ठिकाणी के आहे. के च्या पाठीमागे आपल्याला 3 अक्षर जायचंय चौथा अक्षर काढायचंय 1 2 3 मागे आलो जी घेतला आला का जी. आता जी पासून पुढे 6 अक्षर पुढे जायचं आणि 7वं घ्यायचं 1 2 3 4 5 6 आणि 7वं एन हा घेतला एन. मग तसं तुम्हाला पर्याय मध्ये ह्याच्यात बघावं लागणार आहे की असा सिक्वेन्स कुठे दिसतोय. तर आता सरळ सरळ आन्सर सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 आहे. हे पर्याय क्रमांक 2 कसं येते बघा यम जर घेतला आपण यम आता या ठिकाणी बघा यम घेतला यमच्या पाठीमागे 4 जा हे यम घेतला आपण यमच्या मागे 1 2 3 4 अक्षर गेला आणि तर काय येणार आय परत आलो ना आपण 3 अक्षर मागे यायचं आपल्याला यमच्या नंतर 1 2 3 जर घेतले तर हा आय येणार इथं म्हणजे यम नंतर इथं आय आला. त्यानंतर आता 6 अक्षर पुढे जाऊन 7वं घ्यायचंय आयच्या नंतर 1 2 3 4 5 6 आणि 7वं येणार पी इथं आला 7वं पी म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर इथं आलंय 9व्याचं ठीक आहे. अशा प्रकारे 9व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 आलंय. आता पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न 10वा. 10व्यामध्ये काय सांगितलं एकदा बघूया आपण. बघा एबीसीडी मध्ये सी दिले अगोदर सी नंतर एबीसी आता डी ई सोडून घेतला एफ जी एच सोडून घेतलाय आय जे के सोडून एल नंतर एम एन सोडून ओ येणार म्हणजे एबीसीडी प्रत्येकामध्ये 2 अक्षर वगळून घेतलेला आहे. परत सांगतो सी च्या नंतर डी ई सोडला आणि एफ घेतला बघा त्यानंतर एफ च्या नंतर जी एच सोडून आय घेतला जे के सोडून एल घेतला एम एन सोडून ओ घ्यायला पाहिजे इथं आपण ओ घेतला बरोबर आहे. आता इथे जे नंबर दिलाय 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग किती येणार इथं 25 ओ 25 बघा कुठं दिसतोय तुम्हाला इथं ओ 20 आहे इथं एन 25 आहे इथं ओ 25 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. शेवटचं काढायची सुद्धा गरज नाही आपल्याला पहिल्या हिंट वरती जे आन्सर मिळलं त्याला डायरेक्ट क्लिक करून टाकायचं बरोबर आहे. एक्सप्लेनेशन साठी तरी सांगतो तुम्हाला एक्स कसं येते. आता या ठिकाणी बघा एल आहे सरळ सरळ उलटी एबीसीडी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ठीक आहे एल एम एन सोडून ओ पी क्यू सोडून आर एस टी सोडून यू नंतर यू नंतर व्ही डब्ल्यू सोडून एक्स येणार तर इथे आला एक्स ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. परत इथं सांगतो एकदा बघा एल कुठे आहे या ठिकाणी आहे एल हे बघा एल एलच्या नंतर आता काय घ्यायचं आपल्याला माहित आहे का 2 अक्षर सोडा एम एन सोडून ओ घेतला बरोबर आहे आला हा ओ ओ च्या नंतर 2 अक्षर सोडून दिले आर घेतला आला हा आर आर च्या नंतर 2 अक्षर सोडून द्या एस टी सोडून यू घेतला आला हा यू यू नंतर परत हे 2 अक्षर सोडून द्या आणि यू व्ही डब्ल्यू सोडून एक्स घेतला म्हणजे इथं काय यायला पाहिजे इथं एक्स यायला पाहिजे. अशा प्रकारे हा जो प्रश्न होता प्रश्न 10वा याचा आन्सर काय आला मग आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळालं. आता प्रश्न 11व्याकडे जाऊ आपण. 11व्यात काय सांगलं बघू एकदा बघा 11व्यामध्ये जर बघितलं आपण तर एबीसीडी बघा पी ठीक आहे इथून उलट येऊ आपण एम एन ओ पी ठीक आहे. तर एम ला अगोदर काय येते आपल्याला बघावं लागणार एमच्या अगोदर एल येतो म्हणजे इथे एल येणार एल एम एन ओ पी ठीक आहे. हे जे 3-3चा गट दिला ना एबीसीडी मध्ये त्या 3-3च्या गटातला आपल्याला तिसऱ्यातला एक भेटला इथे एल येणार पहिल्यांदा तर एल कुठे कुठे आहे सगळीकडेच आहे. त्यानंतर एम एन सोडून ओ ओ नंतर पी सोडून क्यू क्यू नंतर आर सोडून एस एस च्या नंतर टी सोडून यू येणार तर एल यू कुठं आहे का बघा एल यू इथं भेटते पर्याय क्रमांक 4 मध्ये याचा आन्सर पर्याय क्रमांक 4 असणार. आता इथं एल सगळ्या ठिकाणी पण यू एल च्या नंतर यू फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून डायरेक्ट आन्सर क्लिक करून टाकायचं आपलं डायरेक्ट आन्सर गोत्याला रंगवायचं शेवटचं पी काढायची सुद्धा गरज नाही बरोबर आहे. पण तुमच्या एक्सप्लेनेशन साठी सांगून टाकतो पी कसं येणार बघा इथं जर घेतलं आपण समजा पी क्यू आर एस टी बरोबर आहे म्हणजे असे एबीसीडी इकून सिक्वेन्स मध्ये येणार पी क्यू आर एस टी म्हणून पर्याय क्रमांक 4 आलं ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे 12वा याच्यात काय दिले बघू एकदा बघा एबीसीडी मध्ये बी सी डी इथे येणार ई ई च्या नंतर आता ही एबीसीडी बघायची आपल्याला एस कुठे आहे या ठिकाणी एबीसीडी मध्ये बघा एस घेतला हा एस एस नंतर काय आलंय यू यायलाय म्हणजे एक अक्षर सोडा आणि यू आला परत एक अक्षर सोडा आणि डब्ल्यू आला नंतर डब्ल्यू च्या नंतर एक अक्षर सोडा एक्स आणि वाय आला म्हणजे इथं काय यायला पाहिजे वाय तर ई वाय आहे आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हणून प्रश्न 12व्याचा आन्सर काय आला पर्याय क्रमांक
एक आलं. पुढं प्रश्न 13वा बघा. आता या ठिकाणी तिघा तिघाचा गट आहे, तो तिघा तिघाचा गट कसा आहे ते सांगतो तुम्हाला. आता याच्या नंतर बी सोडून सी आलं, सीच्या नंतर डी सोडून ई आलं. ह्याचा कळाला का तुम्हाला? हा तिघाचा गट कसा आला बघा, या तिघांचा गट कसा आला. हे ए घेतला, बी सोडून सी घेतला, डी सोडून ई घेतला, म्हणजे या तिघांचा गट ए सी ई असा तयार झाला. आणि याच्या मधात जे अक्षर आलं सी, पुढे पहिल्यांदा घेतलं ते अक्षर. ठीक आहे. आता इथून पुन्हा परत ते सिक्वेन्स सुरू होणार. सी च्या नंतर डी सोडून काय येणार, मग ई येणार, आणि ई नंतर एफ सोडून काय येणार, जी येणार. आता इथं मधात कुठलं अक्षर आले, ई आले, मग इथं सुरुवातीला काय घेणार, ई घेणार आपण. आता ई च्या नंतर काय करणार, एफ सोडून जी घेणार, जी च्या नंतर एच सोडून आय घेणार. आता तसंच मधात काय अक्षर आले, इथं जी आले, मग असंच असंच करत करत शेवटपर्यंत गेलं. याच्यामध्ये आपल्याला बघायचं की मधात कुठला अक्षर आहे, के आहे, म्हणून इथं सगळ्यात अगोदर के घेतला. के च्या नंतर आपल्याला एक अक्षर सोडून द्यायचे, के घेतला, के च्या नंतर एक अक्षर सोडला, एम घेतला, आणि एम च्या नंतर एन सोडून ओ घेतला, इथे घेतला ओ, म्हणजे के एम ओ. कुठं आहे, के एम ओ, ऑप्शन नंबर 2. म्हणून हा जो प्रश्न 13वा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता प्रश्न पुढचे जाऊ आपण. बघा, जसे जसे प्रश्न तुम्हाला समजत राहतील कमेंट बॉक्स मध्ये सांगा हा व्यवस्थित समजायलाय. जर समजत नसेल तर अजून थोडं दमनी घेतो, आणि जर समजत असेल तर थोडं फास्ट घेऊन आपण लवकर लवकर प्रश्न सोडूयात, कारण एक्झाम तुमची खूप जवळ आलेली आहे. येत्या डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम असणार, त्यासाठी प्रॅक्टिस खूप जास्त तुम्हाला करावी लागणार आहे. ठीक आहे. तर प्रॅक्टिसचे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रॅक्टिस फुल करून घेऊ आपण. आता इथं बघा डबल झेड आहे, बी आहे, ए आहे. आता उत्तर हे बघू आपण. तर उलट झेड नंतर ए सोडून बी, नंतर सी सोडून डी, नंतर ई सोडून एफ, एफ च्या नंतर जी सोडून एच, याच्या नंतर आय सोडून इथं काय येणार, जे. इथे जे यायला पाहिजे. लगेच आपल्याला एका क्लिक मध्ये उत्तर भेटून चालेल. कसं आलं सांगतो. झेड पासून यालो आपण, हा झेड आहे. झेड च्या नंतर ए सोडून बी घेतला, बी च्या नंतर सी सोडून डी घेतला, डी च्या नंतर ई सोडून एफ घेतला, एफ च्या नंतर जी सोडून एच घेतला, याच्या नंतर आय सोडून जे घ्यायला पाहिजे. तर इथं आपल्याला जे येणार. ठीक आहे. आणि शेवटचं हे कसं आलं बघा. तर इथं जर बघितलं आपण एबीसीडी मध्ये, ही आहे इथं झेड ए बी सी डी ई. ठीक आहे. सोडायची काही गरजच नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. आता प्रश्न 15वा बघा. 15वा काय सांगलाय, झेड डब्ल्यू व्ही वाय व्ही यू एक्स यू टी डब्ल्यू टी एस. अरे बाप रे बाप, हे का नाही, लय टेन्शन आलं. टेन्शन घ्यायची गरज नाही पोरं. याचं सुद्धा आन्सर तुम्हाला सांगतो बघा. सुरुवातीला तर आता इथं झेड आहे. ठीक आहे, झेड आहे. त्यानंतर ठीक आहे बघा, यामध्ये काय सांगितलं एकदा बघू आपण. सगळ्यात अगोदर तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे या तिघाचा जो गट दिलाय एबीसीडीचा 3 अक्षरांचा, याच्यातल्या प्रत्येकाचा जो पहिलं अक्षर आहे, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, हे एका क्रमाने दिले इकडून उजवीकडून डावीकडून. ठीक आहे. हा गेला डब्ल्यू, हा एक्स, हा वाय, हा झेड. मग मला सांगा डब्ल्यू च्या अगोदर काय यायला पाहिजे, व्ही यायला पाहिजे का नाही, म्हणजे इथे येणार व्ही. ठीक आहे. म्हणजे व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता मधलं अक्षर तसंच आपल्याला टी च्या अगोदर काय येईल, म्हणजे इथं बघा टी यू व्ही डब्ल्यू, म्हणजेच बघा इथं टी आहे, तर टी च्या अगोदर काय येणार, यस येणार. बरोबर आहे. म्हणजे इथं यस आलं तर यस, हा टी, हा यू, हा व्ही, हा डब्ल्यू, अशा पद्धतीने आलाय. आता तसंच इथं जर यस असेल तर या यस च्या आधी काय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. म्हणजे इथं आलं आर, तर इथं बघा पी क्यू आर एस टी यू व्ही, अशा पद्धतीने इकडून क्रमाक्रमानं अक्षर आहेत. म्हणजे व्ही एस आर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला भेटतं. बरोबर आहे, समजलं. आता प्रश्न 16वा बघा. या ठिकाणी बघा प्रत्येक तिघाचा जो गट दिला यामध्ये इथं काय दिले, हा ए, हा बी, सी, डी, ते इथे काय येणार, ई येणार. त्यानंतर के एल, एल ला आता हा जो एल आहे तो इथंच घेतला, एल एम, हा एम इथं, एम एन, नंतर एन ओ, इथे येणार ओ पी. तर ओ ई पी कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. एवढं सोपं आहे, लय टेन्शन घ्यायचंच नाही. जेवढं दिले तेवढं जरी तुम्ही व्यवस्थित बघून केलं तरी उत्तर येऊन जातात तुमचे. ठीक आहे. आता प्रश्न 17वा. आता बघा इथं डी च्या नंतर ई सोडून ई एफ, 2 अक्षर सोडता एबीसीडीतले. बघा ई एफ सोडले जी आला, एच आय सोडले जे आला, के एल सोडले एम आला, एन ओ सोडले पी आला, पी च्या नंतर क्यू आर सोडले एस आला, एस च्या नंतर टी यू सोडले तर काय येणार, टी यू सोडले तर व्ही येणार. तर एस च्या नंतर टी यू सोडले व्ही आला, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे व्ही. म्हणून प्रश्न 17चा ऑप्शन नंबर 2 आलेला आहे. आता पुढे बघू प्रश्न अजून किती राहिले आपल्याकडे. व्हिडिओ लेक्चर जास्त म्हणजे लांबवत जायला सुद्धा नकोय. ठीक आहे. म्हणजे लवकर लवकर प्रश्न आपण कमी छोट्याशा व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करूयात.
आता प्रश्न बघा 18वा काय दिला आता आपल्याकडं एबीसीडी म्हणले 3 गट दिले, ठीक आहे. तर इथं पी क्यू आर एस टी, एक मिनिट, प्रश्न किती 18 होता बघा शेवटचं आर एस टी, तर शेवटी काय येणार यू येणार. त्यानंतर ओ सोडून ओ, पी सोडून क्यू, क्यूच्या नंतर आर सोडून एस. आता हा मधला अक्षर दिला ना आपल्याकडे ओ, पी सोडून क्यू घेतले, तर ओच्या बाजूला जे अक्षर आहे ते बघावं लागणार आपल्याला. हा ओ आहे, ओच्या अगोदर एन सोडून यम यायला पाहिजे, म्हणजे इथे यायला पाहिजे यम, ठीक आहे. म्हणजे एम एन सोडून ओ. आता हा बघा जी एच एच आय जे ई एफ जी आलं का बरोबर असं. हा ई एफ जी, तर ई च्या अगोदरचं लगेच अक्षर बघायचं आपल्याला. ई एफ जी असं आहे ना, तर इथं डी यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे डी ई एफ जी असं येईल तिथं, हे डी ई एफ जी, म्हणजे इथे येणार डी. म्हणजे अशा प्रकारे येणार डी ई एफ जी. त्यानंतर आता एम एन सोडून ओ, ओच्या नंतर पी सोडून क्यू, क्यूच्या नंतर आर सोडून एस, नंतर इकडून एस टी, ठीक आहे, ठीक आहे, पी क्यू आर एस टी आणि यू, म्हणजे डी एम यू कुठे दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न 18व्याचा पर्याय क्रमांक 1 आलं. आता प्रश्न 19वा के एस डी एल आर ई एम क्यू एफ आणि एन पी जी. या ठिकाणी बघा के एल एम एन आणि ते येणार ओ, त्यानंतर एस पी क्यू आर एस, इकून घेऊ आपण पी क्यू आर एस, म्हणजे इकून मधलं जे अक्षर आहे इकून यायले, एका साईडने एबीसीडीला. तर इथं बघा पी क्यू आर एस यायले, तर पी च्या अगोदर काय यायला पाहिजे, मग इथं हा जर पी घेतला तर इथं काय यायला पाहिजे ओ यायला पाहिजे, मग इथं डबल आला ओ. त्यानंतर आता एबीसीडी मध्ये डी ई एफ जी आणि देणार एच, म्हणजे डबल ओ एच कुठे येते पर्याय क्रमांक 4 ला. म्हणजे हा जो प्रश्न होता आपला याचा सुद्धा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढे प्रश्न 20वा बघा काय दिला आपल्याकडे बी सी ई एफ आय जे एन ओ. तर या ठिकाणी काय येणार बघू आपण, ए नंतर बी सी, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सोडा डी सोडा, एक अक्षर सोडा, लक्षात घ्या डी सोडा. आता इथं खालीच लिहू आपण, ह्या दोघाचा जो गॅप होता याच्यामध्ये आपण काय करता डी सोडा एक अक्षर आणि ई एफ घेतला, ठीक आहे, डी सोडा ई एफ घेतला. त्यानंतर जी एच सोडायचे आणि आय जे घेतला. आता 3 अक्षर सोडायचे, के एल एम सोडायचे 3 आणि काय येणार एन ओ आले. आता 4 अक्षर सोडायचे याच्यानंतर 1 2 3 4, तर काय येणार टी यू. तर टी यू कुठे दिसते तुम्हाला बघा, टी यू ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. म्हणजे प्रश्न 20 चं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 21वा बघा डी आणि जी याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा जो डी आहे, डी एबीसीडी मध्ये किती नंबरला असतो 4 नंबरला, ठीक आहे. इथे घेतला आपण 4 नंबर, इथं खाली लिहितो वाटलंच तर. डी एबीसीडी मध्ये 4 नंबरला असतो, अधिक जी किती नंबरला बघा एबीसीडी मध्ये, जी आहे 7 नंबरला. या दोघांची बेरीज किती आली 11, आलं काय अंक 11. त्यानंतर जे बघा एबीसीडी मध्ये 10 नंबरला असतो, अधिक एम बघा एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे 13 नंबरला आहे. दोघांची बेरीज केली तर आली 23, आली का बघा इथे 23. त्यानंतर पी बघा एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे 16 नंबरला, अधिक यस बघा किती नंबरला आहे 19 नंबरला. दोघांची जर बेरीज केली तर आली 35. मग तसंच एबीसीडी मध्ये आपल्याला हे बघायचंय की अक्षराची बेरीज बरोबर येणार आहे. तर यापैकी आपण बघू पर्याय क्रमांक, ठीक आहे 21 मध्ये, ठीक आहे. एकदा पर्यायाचा बघून घेऊ 21 चा, ठीक आहे. एकदा 21 चा जो पर्याय हा चौथा येतोय, पर्याय चौथा, तो कसा व्ही बघा एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे 22 नंबरला, इथे घेतले आपण 22, अधिक त्यानंतर वाय बघा एबीसीडी मध्ये किती नंबर येतो 25. तर ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर इथे 47, ठीक आहे. बेरीज करून बघा इथे केली आपण 22 अधिक 25, 5 आणि 2 7, 2 आणि 2 4, 47 आली. तर हे 47 आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न 21 चा आन्सर काय पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण आतापर्यंत जवळपास 21 प्रश्न इथं बघितलेत. व्हिडिओ लेक्चर जास्त लांब होईल, आपण अजून जास्त प्रश्न घेतले तर या पुढचे प्रश्न आपण पुढे व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघूयात. आणि जर तुम्ही आपले फास्ट ट्रॅक ऑनलाईन बॅच जर जॉईन केली नसेल तर ते लवकरात लवकर जॉईन करा. त्यावर तुम्हाला पूर्ण आपण एमसीक्यू घेणार आहोत, पूर्ण बुद्धिमत्ता, मॅथ, सॅट दोन्ही पेपरची तयारी आपण परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती आपण करून घेणार आहोत. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.